सर्व भारतीय बहुजन समाजाला जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती. आपण सर्वांचं या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी प्राध्यापक डी धावारे करतो. आज फातिमाबेन शेख यांचा जन्मजयंती दिवस आहे. सर्व भारतवासियांना फातिमा शेख यांच्या जन्मजयंतीच्या हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा. ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार आमच्या देशातल्या व्यवस्थेनं दिला नव्हता, त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेने 1 जानेवारी 1848मध्ये पुण्यामध्ये ज्यावेळेस व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाऊन त्या ठिकाणी शाळा सुरू केल्या, त्या शाळेमध्ये केवळ 2-4 मुली या ठिकाणी सुरुवातीला येत होत्या आणि त्या शाळेमध्ये सावित्रीला सहशिक्षिका म्हणून फातिमाबेन शेख यांनी स्त्रियांच्या शिक्षणामध्ये फार मोठी क्रांती केलेली आहे. मित्रहो, साथियो, आपण ज्या देशामध्ये राहू त्या देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला कुठल्याही धर्मग्रंथाची किंवा कुठल्याही दैवी परंपरांची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. कोणत्याही देशाची प्रगती त्या देशामध्ये मिळणारं जे शिक्षण आहे, त्या देशामध्ये असणाऱ्या लोकांची जी काही शैक्षणिक प्रगती आहे, त्या प्रगतीवरूनच त्या महिलांची किंवा मुलांची जी शिक्षणाची प्रगती आहे त्या प्रगतीवरून देशाच्या प्रगतीचा अंदाज जो आहे तो अंदाज या ठिकाणी लावला जातो. आपल्या देशामध्ये केवळ बहुसंख्य लोकांना या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार नाकारलेला होता आणि अल्पजन जे आहेत, अल्पसंख्याक समुदायाचे जे लोक आहेत, ज्यांना या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार होऊ द्यायचा नव्हता, ज्ञानाचा प्रसार होऊ द्यायचा नव्हता. आणि आजही आमच्या देशामध्ये कुंभमेळा भरवण्यासाठी 25,000 कोटी रुपये सरकार तरतूद करतं आणि महाराष्ट्रातल्या शाळा ज्या आहेत त्या शाळा निधीची कमतरता आहे म्हणून केवळ 2,000 कोटीचा निधी महाराष्ट्रातल्या सर्व शाळा चालवण्यासाठी लागणार आहे. तो निधी शासनाकडे उपलब्ध नाही ही सबब पुढं सांगून महाराष्ट्रातल्या जवळजवळ 18,000 शाळा बंद करण्याचा निर्णय आमच्या देशातल्या महाराष्ट्रातल्या सरकारने घेतलेला आहे. या देशामध्ये शिक्षणाची बंदी ही प्राचीन काळापासून आमच्या धर्मग्रंथांच्यामध्ये काही व्यवस्थेच्या समर्थक लोकांनी या ठिकाणी घातलेली होती. यापुढेसुद्धा भारतीय समाजाला ज्ञान मिळू नये, जागृती त्यांच्यात येऊ नये. कुंभमेळ्यातून जे साधू संत, जे गांजा फुकणारे साधू संत निर्माण होत आहेत, त्या साधू संतांच्यासाठी करोडो रुपये खर्च करतात आणि ज्या देशातून आमचे डॉक्टर, इंजिनियर, अंतराळवीर तयार होणार आहेत त्या शिक्षणावरती खर्च करण्यासाठी सरकारला पैसे नाही, ही गोष्ट सरकारच्या दृष्टीने लाजिरवाणी आहे. म्हणून आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय लोकांनी या समस्या ज्या निर्माण करणारं सरकार आहे त्या सरकारच्या निर्णयाविरोधामध्ये आवाज उठवणं गरजेचं आहे. या माध्यमातून एवढंच या ठिकाणी मी आव्हान करतो आणि पुनश्च एकदा सर्व भारतीय बहुजन समाजाला फातिमाबेन शेख यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देऊन आपण एक सच्चे भारतीय बनूया आणि भारताच्या उन्नतीमध्ये, प्रगतीमध्येच आपली प्रगती आहे. मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः भारतीय आहे हे ब्रीदवाक्य आपण सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद.